तर जय भीम मित्रांनो, माझ्या बाजूने चाललेले हे व्हिडिओ जरा नीट बघा। ही जी जनता रस्त्यावर उतरलेली आहे ही आंबेडकरी समाज आहे। ही जनता बाबासाहेबाची लेकरं आहेत। ही कोणी पैसे देऊन आणलेली नाही। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, हे पैसे देऊन किंवा भाड्याने आणलेले नाही, तर हे स्वतः बाबासाहेबाच्या नावासाठी आलेले आहेत। ही घटना नागपूर इथली आहे। अंबाझरी येथे मागील 272 दिवसापासून जो आंदोलन चालू होतं, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ह्या मनुवादी पिल्लांनी ते पाडून टाकलेलं होतं। त्याच्या विरोधात 272 दिवस काही लोकांनी म्हणजे आंबेडकरी समाजाने प्रचंड प्रमाणात आंदोलन केलेले। तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांना निवेदन देऊन त्यांनी ते बांधकाम पुन्हा करून द्यायचं असं आश्वासन दिलं होतं। मात्र इतके दिवस झाले सुद्धा होऊन सुद्धा काही निर्णय झाला नाही। मग शेवटी आंबेडकरी समाजच रस्त्यात उतरला। म्हणजे बघा, एक मुलगा ज्याचं नाव युवा नेतृत्व, ज्याचं नाव यश गोरखेडे, ह्या एका मुलाने संपूर्ण आंबेडकरी समाजाला एकत्र केलं आणि जन आंदोलन केलं। पण हे आंदोलन कायद्याच्या चौकटीतच होतं, कारण की आम्ही सकाळपासून त्यांचं आंदोलन बघितलेलं आहे। त्या आंदोलनात कोणाचीही जीव हिंसा झाली नाही, कुठल्याही गोष्टीची तोडफोड झाली नाही। कायद्याच्या चौकटीत राहूनच SDM साहेबांना निवेदन सोपवून त्यानंतर गेट खोलण्यात आलं। त्यानंतर जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होतं, जे पाडलं होतं, जे भूमिगत केलं होतं, तिथे जाऊन झेंडा कायदेशीरपणे रोवण्यात आला आणि कायदेशीरपणेच तिथे बुद्धवंदना घेऊन सगळी जनता उत्साह साजरा करत आपापल्या घरी निघून गेली। म्हटले बघा, कायद्याचं किती नियोजन केलं गेलं। कुठलेही ट्रॅफिकचे नियम तुडले गेले नाही, रस्त्यावर तोडफोड झाली नाही, किंवा आवक जावक जी रस्त्याची असते दोन्ही बाजूनं येणारी जाणारी जे लोक असतात गाड्या, त्यांना थांबवण्यात आलं नाही। म्हणजे कायदेशीररित्या बाबासाहेबांनी आम्हाला कायद्याचा मार्ग दाखवला आणि कायदेशीररित्याच इथल्या लोकांनी ते आंदोलन केलं होतं। म्हणजे तत्पूर्वी बघा, असं म्हटलं जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी नागपूर महानगरपालिकाद्वारे 1970च्या दशकात बाबासाहेबांच्या स्मृती सन्मान चिन्ह म्हणून बांधण्यात आलं होतं। ठीक आहे, आणि ही जागा जवळजवळ 20 एकर असल्याचे सांगितले जाते। पण काही राजकारणी लोकांनी तो जो ओरिजिनल दस्तावेज आहे, तो दस्तावेज पुरवण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे त्या जमिनीचा आम्ही दावा करू शकत नाही असं त्या खोट्या दाव्यात, म्हणजे नेमकी जमीन किती एकरमध्ये आहे त्याचं ते सांगू शकत नाही। मात्र 272 दिवसामध्ये जे आंदोलन झालं ते खरं होतं आणि ते आंदोलन त्या स्मारकासाठीच होतं। आणि त्या स्मारकाची पुरी चौफेर जमीन तोडफोड करण्यात आली आहे। त्या स्मारक अख्खेच्या अख्खं जमीनदोस्त करण्यात आलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ही जी आंबेडकरी जनता आहे ही कधीच कोणाला इजा पोहोचत नाही, कधीच कोणाला मारहाण करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीची तोडफोड करत अहिंसा करत नाही। संवैधानिक पद्धतीनेच आपले हक्क आणि अधिकार देतो। ह्या आंदोलनात बाबासाहेबाची प्रचंड लेकरं उभे होती, लहान असो की मोठं, थोर असो की वृद्ध, सगळी जनता आली होती। कोणासाठी आली होती? फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी। लक्षात घ्या मित्रांनो, काही लोक असतात जे बैमान झाले बाबासाहेबाला, त्यांचा जेव्हा खिसा भरतो ना, तेव्हा कोण बाबासाहेब असा ते सवाल करतात, उद्धटपणे बोलतात। पण ही जनता तशी नाही। बाबासाहेबाची असंख्य लेकरं आहेत। 9 कोटी समाज त्यावेळेस होता, आता तर 13 कोटी आहेत। तर 13 कोटी जनतेमधून बाबासाहेबाच्या फक्त नावासाठी, बाबासाहेबाच्या नावाला जर इतकंसा इजा झाली तर प्रचंड भीम सैलाब रस्त्यावर उभा होतो आणि एका दिवसात काय ताकद असते बाबासाहेबाच्या लेकराची ती पुऱ्या संसदला दाखवून देतो मित्रांनो। याचं उदाहरण 1 जुलैला झालं, जे दीक्षाभूमीला जे आंदोलन झालं, दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी, ते गैरकानूनी पद्धतीने आंदोलन होतं
आणि कालचं हे जे आंदोलन होतं हे 4 ऑगस्टला झालं होतं, सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आंदोलन सफल झाल्यावर बुंदवंदना झाली, त्यानंतर डीजेच्या नाच गाण्यात लोकांनी आनंद साजरा केला आणि आपापल्या घरी चालले गेले. तर असो, ह्या घटनेला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय